जालना येथे धनगर समाज बांधवांच्या आमरण उपोषण स्थळी भेट देण्यासाठी ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते हे मुंबईवरून समृद्धी महामार्गे जालना इथे आले। यावेळी काकडे पेट्रोल पंपाजवळ त्यांच्या वाहनावर मराठा आंदोलकांनी दगडफेक करत हल्ला केलाय। यामध्ये त्यांच्या वाहनाचं नुकसान झालं, पण सदावर्ते यांना कुठलीही दुखापत झालेली नाही। पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलंय। यानंतर गुणरत्न सदावर्तेंनी धनगर आंदोलकांच्या आंदोलनाला भेट दिली। धनगर उपोषण स्थळाला भेट देण्यासाठी जातानाचा हा सगळा धक्कादायक प्रकार समोर आलाय। ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते हे समृद्धी हायवे मार्गे जालन्याला निघालेले होते आणि वाटेमध्येच मराठा आंदोलकांनी त्यांच्या गाडीवर हल्ला केलाय। गाडीची तोडफोड झाली आहे, पण त्यांना कुठलीही जीवितहानी झाली नाही। यानंतर गुणरत्न सदावर्तेंनी धनगर आंदोलकांच्या आंदोलनाला भेट दिली आहे। राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर येते। आमदार असलेल्यांना 2 कोटी मिळतात, मात्र मी आमदार नसताना 20 कोटी मिळतात असं म्हणत माजी आमदार सदा सरवणकरांनी एकच खळबळ उडवून दिली आहे, ज्यामुळे राज्यातलं राजकारण तापण्याची शक्यता आहे। एकीकडे आमदारांना निधी मिळत नाही अशी तक्रार आणि ओरड होते, मग आमदारांकडून ही वारंवार ओरडही केली जाते। मात्र आमदार नसलेल्या सरवणकरांना 20 कोटींचा निधी दिला जातोय। यामुळे विरोधक सरकार विरोधात आक्रमक होण्याची देखील शक्यता वर्तवण्यात येते। पराभूत जरी असलं तरी सुद्धा आपलं जे नेतृत्व आहे, म्हणजे फडणवीस साहेब म्हणा, शिंदे साहेब असलेल्या आमदाराला 2 कोटी मिळाले, तर मला नसताना सुद्धा 20 कोटी मिळतात। करताना मी दिसतोय सगळीकडे। अर्थात समाधान म्हणजे मला मुलगा आहे, हे लोक आणि शाखा प्रमुख आमचे ही लोक जाऊन कामांची उद्घाटन करतात, कारण आपला पिंड आहे, हा काम करण्याचा पिंड आहे। राजकारण करून आम्हाला कोणीतरी मानावं किंवा आपल्याला मतदान करावं अशी काही अपेक्षा नसते। जनतेची कामं 20 कोटी देऊन सुद्धा जनतेची कामं ते करत नाही। तुम्ही बघा, जर पडलेला आमदार असेल त्याला आता 20 कोटी, मग जेव्हा तो 2.5-3 वर्ष ह्या सत्तेमध्ये होता त्यांना तर 60-70 हजार कोटीचा निधी मिळाला असेल। तो निधी गेला कुठे? एवढा जर निधी आता मिळत असेल तर तेव्हा नक्कीच मिळाला असेल। तो जर माहीम विभागाचा खरोखर यांनी जर विकास करायचा ठरवला असता तर प्रत्येक बिल्डिंगमध्ये म्हणजे जाताना सोन्याचा मुलामा लावला असता तरी निधी उरला असता। एवढा निधी त्यांना मिळाला असेल, परंतु तो निधी गेला कुठे याची सखोल चौकशी विधानसभा अध्यक्षांनी करावी। तो निधी अर्ध्यापेक्षा जास्त यांच्या खिशात गेलाय, कारण इलेक्शनमध्ये एवढा पैसा त्यांनी विभागामध्ये पसरला होता, त्या पैसा पसरल्यामध्येच माजी आमदार घसरला आणि पडलेला होता, हे लोकांनी दाखवून दिलं। तर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या संभाषणाची एक कथित ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल होतीये। या ऑडिओ क्लिप मधील एका तरुणानं लक्ष्मण हाकेंना सामाजिक कार्य करत असताना पेट्रोलसाठी आपण पैसे देण्याची ऑफर दिली आहे। संबंधित ऑडिओ क्लिप चांगलीच व्हायरल झाली आहे, मात्र ही क्लिप खरी आहे का या संदर्भातली कुठलीही पुष्टी न्यूज 18 लोकमत करत नाही। तुमच्या संघर्षामुळे आज यश बघायला मिळते, तर मग काय आम्ही विचार केला की बाबा तुम्हाला काहीतरी मानधन द्यावं, कॅश स्वरूपात द्यायचं का मग गुगल पे फोन पे करायचं, कसं? धन्यवाद दादा, भेटल्यावर द्या। कसं आहे मग तुमचा गुगल पे फोन पे नंबर असेल तर डायरेक्ट त्याला UPI पण आपल्याला करता येईल। रितेश, सांगता का? नंबर फोन पे गुगल पे सांगता का मला? गुगल पे फोन पे UPI नंबर आहे का? हॅलो, हा तुमचा फोन पे गुगल पे नंबर सांगा की। 93 हा 70 हा 22 61। काय नाव येत आहे? रितेश बरं. खैरवाल, माझा मित्र आहे, ड्रायव्हर आहे। अकाउंट दिलाय तुम्हाला। बरं बरं बरं, तुम्ही एवढं समाजासाठी काम करताय, आपले भुजबळ साहेब पण तुम्हाला सहकार्य करतात। भुजबळ साहेब पण तुम्हाला सहकार्य करते, तुम्ही असं मस्तपैकी लोकांकडनं पैसे बिशे घेताय, सुपाऱ्या घेऊन दुसऱ्याचं बोलताय, लाज कशी वाटत नाही लक्ष्मण सर तुम्हाला? जनाच्या ना मानाची समाजाच्या विरोधात तुम्ही भडकताय, एवढं जरांगेला बोलताय, सुपाऱ्या घेताय, मानाच्या ना नानाची लाज कशी वाटत नाही रे तुला? वाड्याच्या शहाजी बापूच्या विरोधात उभा राहिला, 200 मतं पडली, तुझी अवकात नाही साहेब, तू समाजाच्या विरोधात काम करतो, जनाच्या ना मानाची तरी वाटू दे। हा
तर या ऑडिओ क्लिपवर लक्ष्मण हाकेंनी स्पष्टीकरण दिलंय. काही लोक उदार अंतकरणानं आम्हाला कोणी 5,000 10,000 रुपये देत आहे आणि असं तुम्हाला आम्हाला पैसे द्यायचे म्हणायचं आणि रेकॉर्डिंग करायचं आणि ते व्हायरल करायचं, हा फक्त बदनामी आणि हे आंदोलन थांबवण्याचा हे कटकारस्थान आहे. याच्या पलीकडे मी या व्हिडिओला जास्त किंमत देत नाही. कोण असेल याच्या पाठीमागे? तुम्हाला माहिती आहे ना, कित्येक दिवसापासून हल्ले होत आहेत, वेगवेगळे आरोप होत आहेत. माझ्या ओबीसी बांधवांना माझी हात जोडून विनंती आहे की ओबीसीचा आवाज उठवला, ओबीसीच्या आरक्षणाच्या बाजूने बोललो म्हणून हा जर बदनामीचं किंवा षड्यंत्र असेल तर याला लक्ष्मण हाके घाबरणारा नाही, थांबणारा नाही. ओबीसीची चळवळ मोठ्या नेटानं या महाराष्ट्रामध्ये उभी राहील. काम करत असताना एखादी जर माणूस म्हणतो की तुम्हाला मदत करायची आहे तर कोण नाही म्हणणार? काय वाईट काय आहे त्याच्यात? त्यांनी मागितलं काय? पुढच्यानी नालायकांनी त्यांनी ते त्याला बदनाम करण्यासाठी केलेलं हे षडयंत्र आहे. यांनी स्वतःहून मागितलं नाही, तो स्वतःहून बोलला मी तुम्हाला मदत करायला तयार आहे, तुम्ही ओबीसीचं काम करताय तर ठीक आहे बाबा कर मदत. हे काय वाईट आहे? काय फुकट झालंय काय? मग हे एवढे जे आंदोलन झाले सगळ्यांचे, यांनी काय पैसे घेतले नाही काय? बिना पैशानं आंदोलन केले काय बाकीच्यांनी? त्या लक्ष्मणला बदनाम करण्यापेक्षा. पुढची बातमी पाहूयात. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर युतीबाबत शिवसेनेचे आमदार संजय गायकवाडांनी मोठं वक्तव्य केलंय. आम्ही भाजपा शिवसेना युतीसाठी प्राधान्य देणार, मात्र ती युती प्रामाणिकपणे झाली पाहिजे असं गायकवाडांनी सांगितलंय. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी 3-3 कोटीपर्यंत खर्च होतो. काही ठिकाणी तर एक व्यक्तीकडून 100 बोकडं दिले जातात. पैसे खर्च करून मातीत जायचंय का? आता स्थानिक स्वराज्य संस्था सोप्या राहिल्या नाहीत असं वक्तव्य आमदार संजय गायकवाड यांनी केलंय. आम्ही शिवसेना भारतीय जनता पक्षाच्या महायुतीला प्राधान्य देणार. आम्हाला भाजप शिवसेना युती पाहिजे, ती प्रामाणिकपणे झाली पाहिजे. कारण आमदारकीला विधान आम्ही युती करतो, आम्ही लोकसभेला युती करतो आणि ज्याला छोट्या कार्यकर्त्यांची गरज येते आपण कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडतो. त्यांनी काय पैसे खर्च करून मातीत जायचं? आता काय जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका निवडणुका सोप्या राहिल्यात? 1-1, 2-2 कोटी, 3-3 कोटी, काही ठिकाणी तर 100 बोकडे एका जणाकडून. इतके महाग निवडणुकीमध्ये कार्यकर्ता उद्ध्वस्त होतो. आणि म्हणून प्रामाणिकपणे आमची पण इच्छा आहे की जे धोरण चिखलीचं ठरल, जे मलकापूरचं ठरल, जे खामगावचं ठरल, तेच धोरण जर बुलढाण्यात ठरत असेल तर आम्ही युतीला तयार आहोत. ज्याला जशी सवय तसं वक्तव्य, सवय लागली आहे. हे सगळे काय म्हणतात त्याला, खोक्यांची आणि बोक्यांची. तर ते खोके आणि बोके, बोके म्हणजे बोकडं, दोघांची सवय लागल्याच्या तोंडून दुसरं काय निघणार आहे? तेच निघणार. आणि त्यामुळं त्यांच्या पोटात जे होतं ते ओटात आलं. संजय गायकवाड कधी कधी सत्य बोलतो आणि सत्य बोलून सत्य करतो असं माझं मत आहे. त्यामुळे 3 कोटी रुपये आणि 100 बोकडं, आता त्यांनी किती बोकडं पोसून ठेवलेत आणि किती कोटी जमा केले, किती कोटी वाटणार आहेत, तर यावर आता आम्हाला निवडणूक आयुक्तांना लिहावं लागेल की याच्यावर लक्ष ठेवा.